मागच्या वेळेला इथे आले होते ना, तेव्हा आई पटकन घराबाहेर निघून गेल्या होत्या आणि मी चहा नाश्ता द्यायला गेले तर ते माझ्याकडे वाईट नजरेने बघत होते. कोण आहे हा? नाही बाबांना हे सांगायला पाहिजे. झालं म्हणून मी सांगत नव्हते. आता माझं नाव येणार आणि परत मला शिव्या पडणार. अगं वहिनी, पण हे खरं असेल तर कोण कशाला तुला शिव्या देईल? मित्रावरच्या प्रेमाने बाबा म्हणते मी खोटं बोलते आणि सासूबाई बाबा दुखवतील म्हणून काही बोलणारच नाही. का नाही बोलणार? बोलेल किती. तसं असतं ना तर मग अशी आजी विचारत होत्या की ते पोतनीस आलेले का चालणार नाही, तर तेव्हा त्यांनी का नाही सांगितलं की ते वाईट नजरेचे आहेत म्हणून. त्यांना सांगायचं असतं तर त्यांनी तेव्हा सांगितलं असतं ना. आमच्या बायकांची हीच कुचंबणा होती, पण तेव्हा पुरुषांना ते नाही करणार. हो राय, वहिनी बरोबर बोलते. आम्हा बायकांना ना असं पटकन नाही बोलतायत, त्यामुळे मग आम्ही पळवाटा शोधतो आणि हेच आई उद्या करणार. हो, पण आता आपण काय करायचं? कारण तो माणूस तसा असेल ना तर मग कठीण आहे. कारण तो येणार आहे तेव्हा ऋता आणि प्रांजल दोघीच घरी असणार आहेत. नाही, हे डेंजर आहे. काय आपल्या दोघांपैकी कोणीतरी घरी राहायला हवं. दादा अरे, मी थांबलो असतो रे, पण मला 3 क्लायंट मीटिंग्स आहेत आणि त्या टाळणं शक्य नाही. कशा अपॉइंटमेंट्स मिळाल्या. मला पण एके ठिकाणी सॅम्पल द्यायचं यार. हे अवघड झालं यार. आता तुम्ही दोघं नका काळजी करू, तुम्ही निर्धास्तपणे जा. अशा माणसांना कसं टॅकल करायचं ना ते मला बरोबर माहिती. अगं पण कशाला आपण उगाच विषयाची परीक्षा करायची. राया अरे, तू नको टेन्शन घेऊस. मी सगळं हँडल करीन व्यवस्थित. आणि माझ्यासोबत ऋता वहिनी आहेच ना, आम्ही दोघी करू मॅनेज. नको, तुमच्या बरोबर आणखीन कोणाला तरी थांबायला सांगतो मी. कुणाला? बरं बाबा, मी थांबते. हे एकटे जातील मीटिंगला. मग काही टेन्शनच नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही, त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? म्हणजे माधवचा मित्रच आहे ना तो, आणि माधव म्हणालाय मी लवकर येतो म्हणून. मग मी कशाला थांबायला पाहिजे? आजी अगं, बाबांचे मित्रच आहेत ते. पण त्यांना उगाच असं नको ना वाटायला की मी घरी आलो आणि घरामध्ये कोणीच नाही. तू असलीस की कसं घरात कोणीतरी मोठं आहे असं तरी वाटेल त्यांना. आणि बाबा येईपर्यंत ते तरी काय करणार ना, तोपर्यंत त्यांना तुझ्याशी गप्पा तरी मारता येतील ना. बरं बाबा, बर, हा, मी सांगते यांना. अहो बरं का, तुम्ही एकटेच जा मीटिंगला. आणि सहलीला कुठे जायचं ते नीट विचारा त्यांना. तोंड उघडा जरा, गप्पा बसू नका. म्हणजे अरे म्हणजे हे म्हातारे लोक ना सहलीचं ठिकाण नीट ठरवतच नाही. 1 तासाच्या अंतरावर यांना जायचं असतं. तिखट जेवण नको, दुपारी खेळ काय तर पत्ते. बरं झोपायचं पण असतं दुपारी. पण मला ना कंटाळा येतो या म्हाताऱ्यांबरोबर जायचा. काय ग, सारखं म्हातारे म्हातारे करत होते. तू काय आता तारुण्यात पदार्पण केलंय? मी अजूनही सिंहगडावर जायला तयार आहे. सुचवा तिकडे जाऊन. बघा कोण येतंय का. कोणीही येणार नाही. म्हणूनच मी म्हणते म्हातारे. मी अजूनही तयार आहे. तुम्ही येताय माझ्या बरोबर? त्यांना जाऊ दे बागेत. आजी, नाश्ता तयार आहे. प्रांजल, माझा नाश्ता जरा इकडेच पाठवतेस का? जरा पाय दुखतायत. सिंहगडाचं नाव घेतल्याबरोबर पाय दुखायला लागले यांचे. प्रांजल, तू आणून देशील ना माझा नाश्ता? आणते. आजी तू पण येतेस ना? अरे नाही, कालिंदीला आज नाश्ता करायला उशीर झाला ना, म्हणून मी सफरचंद खाऊन घेतलंय. आईला आज एवढा उशीर का झाला? तेच कळत नाही. तो पोतनीस येणार कळल्यापासून तिचं चित्त काही थाऱ्यावर नाहीये. माधववर सुद्धा खूप चिडली होती ती. प्रांजल, जरा तुझ्या मम्माला फोन करून विचार, मी 1 दिवस राहायला आले तर चालेल. अहो त्यात विचारायचं काय आहे? हवं तर मी पण येते तुमच्याबरोबर. नको, ह्यांना त्यांच्या मित्राचा आदरातिथ्य करायला इथे माणसं लागतील ना. कालिंदी, हे सगळं करायची खरंच गरज आहे का? हो आहे. तुम्हाला त्या पोतनीसला इथे राहायला बोलवायची काही गरज होती का? नाही. तरी बोलवलं ना त्याला, मग मला या घराच्या बाहेर पडण्याची गरज आहे. आणि जर का प्रांजलची आई नाहीच म्हणाली ना,
तर मी एखाद्या हॉटेलात राहायला जाईन, पण या घरात राहणार नाही. मी अहो दादा, तू त्या पोटनीसला फोन कर आणि त्याला म्हणा आपण भेटूया, हवं तर, पण घरी राहायचं काही जमणार नाही. सांग ना त्याला प्लीज. आत्ता? हो. अरे आत्ता कसं सांगू, तो ट्रेन मध्ये असेल ऑलरेडी. स्टेशनवर उतरून तो डायरेक्ट आपल्या घरी येणार आहे. डोंबिवलीत त्याचं कुणी नाहीये. काय सांगू त्याला, प्लॅटफॉर्मवर राहा. हे बघ, वहिनींनी हॉटेलमध्ये जाऊन राहण्यापेक्षा हे बरं आहे. मी तिला हे करायला सांगितलेलं नाहीये, तिचा हट्ट आहे हा. मग ते यायच्या आधी तुम्ही तरी घरी या ना. नाही, मला जमणार नाहीये. डिव्हिजनल मॅनेजर बरोबर मीटिंग आहे माझी. म्हणजे तो जेव्हा घरी येणार आहे तेव्हा फक्त आपल्या सुना घरात असणार आहे, हे तरी लक्षात येतंय का तुमच्या? आई, मी आजीशी बोललोय, ती थांबणार आहे घरी. आणि एक सांगून ठेवते, तो माणूस काय आहे हे आपल्या सुनांना कळलं ना की त्याही गप्प राहणाऱ्यातल्या नाहीये. प्रांजल, नंतर आत येतो, आपण तुझ्या मम्माला फोन लावूया. आणि जर का त्या हो म्हणाल्या ना तर मी लवकरच जाईन तिथे, म्हणजे आम्हाला थोड्या गप्पा मारता येईल. मी आलेच. मुकुंद कुठे? हो, सकाळीच वर्कशॉप वरती गेलाय. आज सॅम्पल टेस्टिंग आहे ना. मग आपण इथे काय करताय? का आपण स्वयंघोषित सुट्टी घेतली? हे मोठा भाऊ काम करणार आणि तुम्ही आराम करणार इथे बसून. बाबा, तुम्ही आईचा राग माझ्यावरती कशाला काढताय? बाबा, मी पण काम करतो. आज मला 3 ठिकाणी क्लायंट मीटिंग आहे, तिथेच जाणार आहे मी. कालिंदी, काय सासूबाई? तू प्रांजलच्या आईकडे खरंच जाणार आहेस? हो. का हो? जरा त्याबद्दल विचार ना त्यांना. कशाबद्दल? सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल. खर तर मी पण तोच विचार केला, म्हणून तर जाते तिथे. तरी मला आश्चर्यच वाटलं होतं, तू कशी काय वीणाबाईंकडे जायला निघालीस? नाही नाही, मी आता जाईन आणि ना त्याबद्दल त्यांना सगळं विचार. नीट सविस्तर विचार. तू बँकेमध्ये माझे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आहेत, ते मला कितीचं व्याज मिळतंय? जेवणानंतर बडीशेप खातो ना तेवढं. म्हटलं ते पैसे सोन्यात गुंतवीन. हो, मी पण तसाच विचार केलाय. हे मला दर महिन्याला खर्चाला पैसे देतात ना, त्यातले थोडे थोडे वाचवून मी जमा केले, ते गुंतवायचं असं विचार चाललाय. आपण दोघी मिळून गुंतवूया, चालेल ना? हो, दोघे मिळून एकत्रच सोनं घेऊ. हे बरं होईल. आई, आपल्याला मम्माला फोन करायचा ना? सॉरी, मी नंतर येऊ का? अगं छे ग, आम्ही अशाच गप्पा मारत होतो. हो ना? अशाच 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 गप्पा चालल्या. तू लाव ना मम्माला फोन. बाई 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 बाई, अगं काय सांगतेस काय? तुझ्या सासूबाई आपल्याकडे येत आहेत राहायला? हो. अगं येऊ दे की. काल आम्ही इतक्या छान गप्पा मारल्या, तशाच आजही मारू. अगं मी तर म्हणते एका दिवसासाठी कशाला, चांगलं आठवड्याभरासाठी येऊ दे त्यांना आपल्याकडे. मी पांडूला आत्ताच सांगते गेस्ट रूम तयार करायला. का तुझ्या खोलीत ठेवते ना? मम्मा, अगं कुठलीही चालेल. पण काय गो, नाही म्हणजे असं काय झालं एकदम तुमच्याकडे की त्या त्यांचं घर सोडून आपल्याकडे येत आहेत? नाही, तसं काही नाहीये. ऍक्च्युली घरच्या कामातून त्यांना एक दिवस विश्रांती म्हणून आम्हीच म्हणालो. त्यामुळे काय झालं हे सगळं विचारायच्या फंद्यात पडू नकोस. मी दुपारपर्यंत येते, तोपर्यंत त्यांच्याशी जरा बरी वाग. बरी वाग म्हणजे? अगं बरीच वागते बरं का मी सगळ्यांशी. अहो, ऐकलेत का तुमची लाडकी लेक मला काय शिकवते? म्हणे माझी सासू इथे आली की तिच्याशी बरी वाग. पप्पा आहेत का तिथे? हो आहेत ना, बसलेत. मला जरा बोलायचंय त्यांच्याशी. कशाला? त्यांना हेच सांगायचंय ना की तुझी सासू इथे येईल तेव्हा मम्मा बरी वागते की नाही याच्याकडे लक्ष ठेवा म्हणून. मी सांगते. अहो, तुमच्या लेकीने निरोप सांगितलाय तुम्हाला. म्हणे तिची सासू इथे आली ना की मी तिच्याशी बरी वागते की नाही याच्याकडे लक्ष ठेवा. हो, अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवीन.
ऐकलंस का बाळा? हो हो, ऐकलं ऐकलं. आई एक तासाभरात येतील तिथे. हो हो, येऊ दे. चल ठेवते. बर, चल बाय. धन्य हो तुमच्या मुलीची. मला शिकवतीये म्हणे माझ्या सासूशी बरी वाग. आता येऊच दे तिच्या सासूला, बघते मी तिच्याकडे. हा नाही म्हणजे येऊ दे त्यांना. इतकं छान आदरात इथं करेन ना की प्रांजलकडे माझी तोंड फाडून स्तुती करतील. चल येते आम्ही. हो, आई तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला काही अडचण वाटली तर लगेच फोन करा. बाबा घरी आले ना की मी तिथे येते. हो, प्रांजल पण राहील तुझ्याबरोबर तिकडे. अगं कशाला, मी परत येणारच आहे. म्हणजे ह्यांनी त्या माणसाला घरी बोलवून चूक केलीये हे त्यांना कळावं म्हणून जाते. आई मला हेच विचारायचं होतं, म्हणजे आम्ही सगळेच कन्फ्युज झालो. तुझा त्या माणसावर एवढा का राग आहे? ते मी नंतर कधीतरी सांगेन. हा चल, येते मी आता. आई मी तुला सोडू का तिच्या घरापर्यंत? तू कशाला परत उलटा येतोयस? तू एक काम कर, मला रिक्षापर्यंत सोड बस. ठीक आहे चालेल. बोल बोल, बायकोशी बोल आणि मग ये, पण जरा लवकर ये. हो. प्रांजल जरा जपून राहा. हो, तू काळजी करू नकोस. पण राया, म्हणजे बाबा घरी आले की मी मम्माकडे गेले तर चालेल ना? सुनेला सासूची बरीच काळजी दिसते. राया, मी बघतील ना. तर दिवसभराचं पेट्रोल भरून घेतलंय, दिवसभर मस्त काम होईल. चल, लव यू. प्रांजलची खोली एकदम चकाचक करून ठेवा. आणि शांता, आज जरा ब्राह्मणी पद्धतीचा स्वयंपाक करा. म्हणजे जेवण जरा गोडसर करा. नाहीतर तुम्ही एक काम करा, गोड वरण, भात, तूप, लिंबू असं करा. डाळिंब्याची उसळ करा, पण ती पण गोड. आणि नंतर छानपैकी खीर. ठीक आहे. आणि हो, आज न घडीच्या पोळ्या करा. म्हणजे घडीमध्ये तेल आणि बाहेरून तूप लावून, बरं का? आणि एक दह्यातली कोशिंबीर. काकडीची करू? बरं बाई, चालेल. अरे तुम्ही उभे काय? जा 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 जा, कामाला लागा. जी. हा बोल ग. अहो ऐका ना. अगं नेहमी तुझंच ऐकते आणि तसं काहीच होत नाही. अहो नाही, यावेळेला नक्की काहीतरी होणार. मी एक प्लॅन शिजवलाय, पण मला त्यासाठी तुमची मदत लागेल. कसली मदत? मला साधारण 3च्या सुमाराला 1-1 किलो 3-4 भाज्या लागतील. काय? अगं काय बोलतेस काय? नाही म्हणजे तुझी आज सासू इथे दिवसभर राहणार आहे आणि तुला 3-4 किलो भाज्या? हे पहा, इकडे काय शिजते मला कळायला हवं. हो सांगते नंतर. आधी माझा मस्त प्लॅन आहे तो तर ऐका. सांग. शी, अगं एवढा वाईट माणूस आहे तो. आणि माझी प्रांजल अजून तिकडेच आहे. मी एक काम करते, ड्रायव्हरला पाठवते आणि प्रांजल आधी इकडे बोलवून घेते. अहो म्हणजे तो तसा माणूस नाहीये. म्हणजे तो तसा आहे की नाही मला माहित नाही. मी मुद्दाम म्हणाले तो तसा आहे म्हणून. अगं पण हे सगळं कशासाठी? अहो तुम्हाला प्रांजल रडायला हवी आहे ना. हो, पण याच्यामुळे प्रांजल रडेल असं मला अजिबात वाटत नाही. अहो ऐका तर माझा एक मस्त प्लॅन आहे. मग कसा वाटला प्लॅन? हे पहा, मला काही हा प्लॅन फारसा आवडलेला नाही. पण तुला वाटतंय ना तर तू कर. मी पांडूला पाठवते 3-4 भाज्या घेऊन. नाही नको. ते सगळं प्रांजलला सांगतात. त्यापेक्षा तुम्हीच या. मी भाज्या घेऊन तिकडे येऊ? अगं पण तुझी सासू नेमकी इथेच येणार आहे ना, मग त्याच वेळेला मी कशी घराबाहेर पडू? नाही तुम्ही काही करा प्लीज, नाही तर सगळं मुसळ केरात जाईल. मी बघते, म्हणजे जमलं तर प्रयत्न करते, पण नाही जमलं तर तुलाच करावं लागेल. बरं
ठेवते फोन. बाई 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 बाई, अगदीच महामूर्ख बाई आहे. एखाद्या दिवशी मलाच अडकवलं नाही म्हणजे अरे नमस्कार, या ना या. अरे या या या. नमस्कार. नमस्कार. पांडू पाणी आण पटकन. आणतो. अगो बाई, कालिंदी ताई, किती छान. इतकं बरं वाटलं ना तुम्ही आमच्याकडे आलात. आपणहून आता खरी आमच्या घराला शोभा आली बरं का. अहो काहीतरीच काय, आम्ही खूप लहान माणसं आहोत, तुम्ही मानाने खूप मोठे आहात. हे हे असं जे तुम्ही बोलता ना, आणि हा जो तुमचा साधेपणा आहे ना, तो इतका आवडतो ना मला. तुम्ही समोरच्याला लगेच आपलंसं करून घेता. आता आमच्या प्रांजलला नाही का तुम्ही किती आपलंसं करून घेतलंय. विणा, अगं उभे उभेच बोलणार आहेस का त्यांच्याशी? या हो, खरंच की. बसा ना, बसा बसा. अहो तुम्ही उभे का? हो तुम्ही बस. अरे पाणी काय, थंडगार सरबत घेऊन ये जा पटकन. काय हो, हे एकदम कसं काय ठरलं? म्हणजे काय झालं काय? अहो काही नाही झालेलं, नाहीतर तुमच्याशी कधी बोलायला मिळणार ना, म्हणून ही संधी साधली. नक्की ना? नाही म्हणजे माधवरावांशी काही भांडण वगैरे झालं नाही ना? तसं असेल तर सांगा मोकळेपणाने. आमचे हे भांडणं मिटवण्यात एकदम एक्सपर्ट बरं का. हो नाही, म्हणजे खरंच माधवरावांसोबत काही भांडण वगैरे झालेलं नाहीये. खरं तर ना ह्यांचा एक मित्र येणार आहे घरी. म्हणजे आमच्यावर कॉलेजला होता तो, माझाही चांगला मित्र होता, पण नंतर ना तो चुकीचं वागला, म्हणून मला तोडणे बघायचंय. अगं बाई 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 बाई, कोण आहे कोण तो? काय केलं काय असं त्यांनी? वाईटच दिसतोय बाई. कोण आहे कोण तो? नाही तसा तो चांगला माणूस आहे. चांगला आहे, पण मग त्याचं तोंड का नाही पाहायचं? ते अगं विणा, आल्या आल्या प्रश्नाची सरबत ती काय सुरू केली आहेस? त्यांना जरा दम तर घेऊ दे. हे बघा कालिंदी ताई, तुम्हाला ऑकवर्ड वाटत असेल ना तर तुम्ही नका सांगू. अहो नाही, म्हणजे त्यात लपवण्यासारखं असं काही नाहीये. तो खरंच चांगला माणूस आहे. म्हणजे आम्ही पळून जाऊन लग्न केलंय ना. काय सांगताय? त्या काळात तुम्ही पळून जाऊन लग्न केलं? ग्रेटच आहात तुम्ही. मला तर एवढं आवडलं असतं ना पळून जाऊन लग्न करायला, पण यांच्या घरचे मला पाहिलं आणि लगेच हो म्हणाले. आमचा प्रॉब्लेम ना जरा वेगळाच होता. म्हणजे हे CKP आणि मी. हो कळलं कळलं. तर आम्ही पळून जाणार हे काही ठराविक लोकांनाच माहित होतं, आणि त्यातच तो पण एक होता. म्हणजे आज जो तिकडे येणार आहे तो ना? हो तोच. म्हणजे मी घरून ना नेसत्या वस्त्रांनिशी निघाले, आणि ह्यांना ज्या ठिकाणी भेटायचं ठरलं होतं इथे भेटले, तर माझे बाबा तिथे हजर पोलिसांना घेऊन. बाई बाई बाई, हे तर खूपच वाईट झालं हो. हो ना, आमचा प्लॅन आता फसणार की काय असंच वाटत होतं. पण ह्यांचा दुसरा मित्र ना त्याच्या एका वकील मित्राला घेऊन आला होता, आणि मी 20 वर्षांची होते ना, त्यामुळे पोलीस काहीच करू शकले नाही. आणि माझ्या बाबांनी पुढे काही हालचाल करायच्या आधी आम्ही पटकन लग्न करून मोकळे झालो. पण काय हो, तुमच्या बाबांना हे सगळं सांगितलं कुणी? कितीतरी दिवस आम्हाला ते कळतच नव्हतं. मग काही महिन्यानंतर कळलं की ह्याने बाबांना सांगितलं होतं. हो पण ते माधवरावांचे मित्र होते ना. त्याचं काय झालं, माझे बाबा ना बँकेत रिजनल मॅनेजर होते, त्यांनी आमिष दिलं ना त्याला नोकरीचं. मग काय, हा सगळं सांगून मोकळा झाला बाबांना. म्हणजे नंतर त्याने माफी मागितली आमची, पण मी काही अजून त्याला माफ केलं नाहीये. आता ह्यांचा एवढा जवळचा मित्र त्याने असं वागायचं? अहो जाऊ दे हो, सगळं विसरा. हे बघा तुम्ही इथं आलायत ना, आता मस्त पैकी राहा, आणि वीणाशी गप्पा मारण्यामध्ये तुमचा वेळ कसा जाईल ना तुम्हाला कळणार पण नाही. प्रांजल पण येणार आहे. अहो मग रायालाही बोलवा ना. नाही म्हणजे बघ, सगळेजण संध्याकाळी सिनेमाला जाऊया, रात्री बाहेर जेवायला जाऊया, काय हो? आणि मग रात्री गप्पा मारत मारत झोपूया. सांगून बघते मी त्याला, हल्ली खूप कामात असतो ना राया. कसलं बाई एवढं काम? पांडू, अरे सरबत आणायला एवढा वेळ का? आणि प्रांजलने काय सांगितलं होतं?
त्यांना आज घर कामातनं एक दिवस रजा मिळाली तर त्यांना विश्रांती घेऊ देत असं सांगितलं होतं का नाही? हो. हे बघ, हे सरबत वगैरे झालं ना की त्यांना प्रांजलची खोली दाखव आणि कालिंदी ताई तुम्ही तिथे विश्रांती घ्या. हा, घ्या थंडगार सरबत. घ्या ना. बरं का मुलींनो, आपल्यासाठी भाजी करून ठेवले. ऋता, तुझं काम झालं ना की चपात्या कर. हा, मी हो. अगं आता कालिंदी नाहीये ना, तर तूच कर. करून तर बघ, जशा जमतील तशा कर. खाण्यालायक कर म्हणजे झालं. बर. किचन खराब नको करूस, नाही तर डबल काम करून ठेवशील. फ्रीज मध्ये मी बघितलं भाज्याच नाहीयेत काही. जरा रात्रीसाठी 2-4 भाज्या घेऊन या. हो मला माहिती आहे, मी जाणारच आहे आणायला. पण आता कधी जाणार आहेस तू? दुपारीच जाईन ना. अगं दुपारी तो पोचलीच येणार आहे ना. ते 3 वाजता येणार आहेत ना, मी त्याच्या आधीच जाऊन येईन. बरं ठीक, 2-4 भाज्या आण. शेवळाची भाजी आण. शेवळं यायला लागलीत आता. सोडे घालून मस्त भाजी करीन. बरोबर. आता कालिंदी नाहीये तर मलाच करायला पाहिजे. त्यातून आपल्याकडे एकेकाची आवड वेगळी वेगळी. आजी मी तुम्हाला मदत करते ना. अगं तू मम्माकडे जाणार आहेस ना, बरं जायच्या आधी थोडे तांदूळ निवडून ठेव. बाकीचं मी करीन सगळं. बरं मी जरा आज जाऊन पडते. तुम्ही जेवण उरकून घ्या तुमची. आजी तुम्ही नाही जेवत आमच्या बरोबर? नाही अगं, सकाळी सफरचंद खाल्ले ना, आज जरा फलाहारच करीन म्हणते. कधी कधी पोटाला बरं असतं ते. बरं मी आज जाते, पडते जरा. हा, तो पोतनीस आला की मला उठवा बरं का. बर.